शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे शुक्रवार. तारीख आहे 10 जुलै. तर 10 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपापल्या जिल्ह्यांची, तालुक्यांची, गावांची नावं नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर शुक्रवारी 10 जुलैला जर बघितलं तर आपल्याला भोर, महाड, त्याचबरोबर महाबळेश्वर, लवसा, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे रिमझिम पाऊस या भागात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर चिपळूण, दापोली, मुरुड, जंजिरा, पेन हा जर परिसर जर बघितला तर या भागामध्ये ढगाळ वातावरण शुक्रवारी 10 जुलैला आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर रत्नागिरी परिसर जर बघितला, रत्नागिरी त्याचबरोबर राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुळगाव, त्याचबरोबर कारवार हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर निपाणी, कोल्हापूर, त्याचबरोबर इचलकरंजी, ईश्वरपूर, तासगाव, त्याचबरोबर विटा, मायनी, कराड, कारेगाव, सातारा, वाई, फलटण, त्याचबरोबर बारामती, कात्रज, दौंड, केडगाव, श्रीगोंदा, शिरूर, कर्जत, त्याचबरोबर कडा, अहिल्यानगर, पाथर्डी, त्याचबरोबर आपण जर घोडेगाव, राहुरी, ढवळपुरी हा संपूर्ण परिसर जर बघितला या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण शुक्रवारी 10 जुलैला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर जालना परिसर जर बघितला तर जालना, त्याचबरोबर अंबड, परतूर, गेवराई, बीड, वडवणी, केज, कळंब, अंबाजोगाई, तेर, धाराशिव, तुळजापूर, लोहारा या देखील परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सोलापूर, त्याचबरोबर अक्कलकोट, नलदुर्ग, त्याचबरोबर उमरगा, निलंगा, त्याचबरोबर शिरूर, उदगीर, अहमदपूर, गंगाखेड हा संपूर्ण परिसर जर बघितला, परळी, तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर नांदेड, परभणी हा जर परिसर जर बघितला, जिंतूर, त्याचबरोबर हिंगोली, शेवगाव, लोणार, त्याचबरोबर मेहकर, मालेगाव, वाशिम, परतूर, अकोला, अकोट, अंजनगाव, अचलपूर, अमरावती, पुलगाव, कळंब, वर्धा, त्याचबरोबर तेलगाव, नागपूर, हिंगणघाट, वरारा, त्याचबरोबर चिमूर, उंबरेड, रामटेक हा जर परिसर आपण जर बघितला तर या भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर सावनेर, नारखेड, त्याचबरोबर तुमसर, भंडारा या परिसरामध्ये काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर दुपारी जर बघितलं तर या भागामध्ये आपल्याला भंडारा, त्याचबरोबर तुमसर, साकोली या भागात म्हणजे ढगाळ वातावरण आहे. गोंदियामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर वर्धा, आर्वी, यवतमाळ, अर्नी, अमरावती, अचलपूर, त्याचबरोबर धरणी, अकोट हा परिसर बघितला तर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर अकोला, परतूर, खामगाव हा परिसर बघितला, जळगाव, जामंत हा जर परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर मलकापूर, बोदवड, बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर जाफराबाद, भोकरदन, जामनेर, बोदवड, भुसावळ, यवल, त्याचबरोबर रावेर, जळगाव, शेवगाव, भोकरदन, पाचोरा, कन्नड, चाळीसगाव, अंबळनेर, शिरपूर, धुळे, मालेगाव या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर साक्री, नामपूर, नंदुरबार, नवापूर, त्याचबरोबर आपण जर सटाणा, चांदवड, निफाड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, शिन्नर, नाशिक, दिंडोरी, पेठ, त्याचबरोबर जर आपण पेठ परिसर जर बघितला तर या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बोईसर, धानू, वडा,
वसई विरार हा संपूर्ण परिसर बघितला तर या भागात रिमझिम पाऊस हा शुक्रवारी 10 जुलैला थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो. आपण जर ठाणे, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, मुंबई, कर्जत, पेण, लोणावळा, नागठाणे, अलिबाग, मुरुड, जिंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, दापोली, खेड, दाभोल, त्याचबरोबर जयगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड हा संपूर्ण परिसर जर आपण एकंदरीत जर बघितला तर या भागामध्ये रिमझिम पाऊस हा शुक्रवारी 10 जुलैला होऊ शकतो. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या आता काही भागात आता जास्त काही पाऊस नाही. गेल्या काही 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. काही भागांमध्ये पूर्णपणे एकही थेंब पडलेला नाही असे देखील काही परिसर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर काही भागात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. हा पाऊस जो असणार आहे या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून जा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.